अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पोलीस हवालदारावर सुमारे 15 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील मनमाड महामार्गावरील डिगर्स फाटा येथे काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून एका ट्रक चालकाला चारचाकी वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली होती। त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास वेराळ हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी परिस्थिती पाहून ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी काही वेळ वाद झाला, मात्र मोठा वाद टाळण्यासाठी प्रकरण शांत करण्यात आले। मात्र त्याच रात्री 11:30च्या सुमारास राहुरी शहरातील एका चौकात बंदोबस्तात असताना तोच जमाव पुन्हा त्यांच्या समोर आला। यावेळी जमावातील काही जणांनी पोलीस हवालदारांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरू केली आणि अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला। लाथाबुक्क्यांनी पोलीस हवालदारांना बेदम मारहाण केली। मारहाण इतकी तीव्र होती की त्यांच्या अंगावरील कपडे फाडेपर्यंत त्यांना मारण्यात आले। काही जणांनी त्यांच्या तोंडावर बुक्क्यांचा मारा केला, तर एका व्यक्तीने मोठा दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकला। या संपूर्ण घटनेचा काही नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला असून तो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस हवालदारावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रक चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असून समाजाच्या सुरक्षेसाठी ते सतत कार्यरत असतात। इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे चक्क पोलिसावर हात उचलण्याची या तरुणांची हिंमत झाली कशी? अहिल्यानगर मधील या तरुणांच्या टोळीला कायद्याची भीती नाही का? या क्रूर व्यक्तींना कुणाचा पाठिंबा आहे का? तसेच जनतेची सुरक्षा करणारेच सुरक्षित नसल्याने आता जनतेने कुणाकडे तक्रार करावी? त्यांची सुरक्षा कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत। तर व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।